welcome in today's video lecture. In today's video lecture, we focus on the main two topics, and this is the microspore and microsporogenesis. But before this starting this microspore, we focus on what is microsporogenesis. Our question is that what is microspore? Microspore म्हणजे काय आणि मायक्रोस्पोरोजेनेसिस म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ही डायग्राम तुम्हाला आठवतच असेल जी लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिली होती. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. स्ट्रक्चर पाहिलं होतं आपण फ्लावरचं, त्याचबरोबर त्यामध्ये इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल पार्ट्स आपण पाहिले होते आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं इसेन्शियल पार्ट्स और इसेन्शियल होल्स. and these essential holes, this is called as the androecium, and individual is called as the stamen. In this stamen having the main two part, one is the filament and other is the anther. Actually filament, this is the sterile part, these are not participate in the sexual reproduction, but which having the anther, and these inside this anther in which these microspore these are formed. ह्या अँथरच्या आतमध्ये मायक्रोस्पोर म्हणजेच त्याला दुसरं नाव आहे पोलन ग्रेन. these are the haploid cell, these are produced inside this anther, and inside this haploid cell or pollen grain the male gamete these are developed. मग या पोलन ग्रेनच्या देखील आतमध्ये मेल गॅमेट असतो, and this is the male reproductive cell. This is the sperm, these are participate or in a sexual reproduction. असा स्पर्म की असा मेल गॅमेट की जो सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होणार आहे. अँड ॲक्च्युली दिस इज फॉर्म इन द अँथरच्या आतमध्ये तो तयार होतो. अँड बिकॉज ऑफ दिस पार्ट दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. हा जो पोलन ग्रेन आहे किंवा ज्याला आपण मायक्रोस्पोर म्हणतो, मायक्रोस्पोर दिस इज द पोलन ग्रेन अँड दिस इज अ फॉर्म इनसाइड दिस अँथर. ॲक्च्युली अँथर जो आहे तर त्या अँथरच्या आतमध्ये पोलन चेंबर असतात, म्हणजेच आपण त्याला म्हणलं होतं पोलन सॅक किंवा लोक्युल्स आपण त्याला म्हणलं होतं. आणि आपण पाहिलं होतं की जे बायलोक्युलर अँथर आहे, म्हणजे ज्या अँथरला 2 लोब आहेत त्यामध्ये टोटल 4 पोलन चेंबर असतात, म्हणजे 4 पोलन सॅक्स असतात, किंवा आपण त्याला म्हणलं होतं मायक्रोस्पोरेंजिया. एक जर असेल तर त्याला म्हणायचं मायक्रोस्पोरेंजियम. आणि इनसाइड दिस मायक्रोस्पोरेंजियम हॅविंग द स्पोरोजिनस टिश्यू. स्पोरोजिनस टिश्यू दिस इज द टाईप ऑफ आर्चिस्पोरियल सेल. ही ट्री डायग्राम आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिली होती. अँथर विच हॅविंग द 2 टाईप ऑफ सेल, epidermis cell and archisporium. This archisporium divided into 2 parts, parietal tissue and sporogenous tissue. And this sporogenous tissue which include the pollen MC, that is the pollen mother cell, and which also include the pollen tetras, that is the pollen these are produced from the cell, and these include the pollen grain. These are the sporogenous tissue, and this sporogenous tissue these are present inside the pollen chamber or pollen sac or this microsporangium. या मायक्रोस्पोरेंजियमच्या आतमध्ये हे पोलन ग्रेन तयार होतात. याला मायक्रोस्पोरेंजियम काय म्हणतात? मायक्रो मीन्स स्मॉल अँड दीज आर द स्पोर. म्हणजेच पोलन ग्रेन हे स्पोर आहे आणि जे स्मॉल आहे, जे तयार होतात ज्या चेंबरमध्ये तयार होतात किंवा ज्या लोक्युल्समध्ये तयार होतात, दिस इज कॉल्ड ॲज द मायक्रोस्पोरेंजियम. अँड बायलोक्युलर अँथर विच हॅविंग द 4 मायक्रोस्पोरेंजिया and the single locules we can see in the Malvaceae family, that is in China rose. हिबिस्कसमध्ये सिंगल जे लोब आहे एकच, म्हणजे मोनो, जसं आपण इथे पाहिलं की डायथिकस जो अँथर आहे तर तो बाकीच्या प्लॅन्टमध्ये असतो, पण जर आपण इथे माल्वेसी फॅमिलीचा मेंबर घेतला हिबिस्कस तर त्यामध्ये मोनोथिकस म्हणजे एकच लोब असणारा अँथर असतो आणि त्यामध्ये 2च लोक्युल्स असतात. ॲक्च्युली हे कोणत्या प्रकारचा अँथर आहे त्यानुसार लोक्युल्स आहे किंवा जे चेंबर आहे ते डिपेंड असतात. आणि ह्या चेंबरच्या आतमध्ये ज्या डिप्लॉइड, दॅट इज द 2n, यामध्ये 2 सेट क्रोमोझोम असणाऱ्या ज्या इथे PM सेल आहे, पोलन मदर सेल, PMC आपण त्यांना म्हणू शकतो. PMC that is the pollen mother cell. In this pollen mother cell meiosis cell division these are takes place, and after the meiosis cell division 1 2n cell which produce the 4
4 हॅप्लॉइड सेल. मग एक जर 2n सेल असेल, 2n सेल असेल म्हणजेच डिप्लॉइड सेल असेल, तर विच प्रोड्यूस द 4 हॅप्लॉइड सेल आफ्टर द कंप्लीशन ऑफ अ मिओसिस सेल डिव्हिजन. मग एक पोलन मदर सेल जे आहे तर तिच्यापासून 4 हॅप्लॉइड सेल इथे तयार होतात. and these are takes place inside this pollen chamber, and this process is called as the microsporogenesis. In simple word, the formation of unicellular microspore by meiosis cell division, or the haploid unicellular microspore or pollen grain, these are formed by meiosis cell division, and that events is called as the microsporogenesis. And where this takes place? This is takes place inside the पोलन चेंबर और मायक्रोस्पोरेंजियम. अँथरच्या आतमध्ये असणारा जे मायक्रोस्पोरेंजियम आहे तर त्याच्याही आतमध्ये इथे ही प्रोसेस म्हणजे मायक्रोस्पोरोजेनेसिस सुरू होत असते. मग ह्यामध्ये जे पोलन मदर सेल आहे जी डिप्लॉइड असते तर ती 4 हॅप्लॉइड सेल इथे फॉर्म करते. अँड दीज आर ऑल डेव्हलप ॲज अ पोलन ग्रेन. आणि सगळ्यांपासून पोलन ग्रेनची डेव्हलपमेंट होते किंवा त्यालाच म्हणायचं आहे मायक्रोस्पोर. हे मायक्रोस्पोर डेव्हलप होतात ह्या डिप्लॉइड सेलपासून मिओसिस सेल डिव्हिजननी. मिओसिस सेल डिव्हिजनला रिडक्शनल सेल डिव्हिजन देखील म्हणतात की ज्यामध्ये क्रोमोझोम हाफ बनतात. मग इथे आपण एक जस्ट एक्झाम्पल घेतलं की यामध्ये समजा आपण विचार केला की इथे एक अँथर आहे आणि ह्या अँथरच्या आतमध्ये PMC आहे. PMC म्हणजे पोलन मदर सेल. and this pollen mother cell which having the 12 number of chromosome. जर मग PMC मध्ये टोटल क्रोमोझोम असेल 12 तर ही PMC इथे फॉर्म करणार आहे 4 सेल, 4 haploid cell, that is the pollen grain, and each cell having the 6 number of chromosome. तुम्ही म्हणताल कसं, तर ही एक सेल 4 सेल तयार करते आणि तुम्हाला असं वाटेल की यामध्ये 6 क्रोमोझोम कसे. तर रिमेंबर दिस इज द डिप्लॉइड सेल and in which the all cell these are the haploid cell. And diploid cell, if diploid cell having the 12 number of chromosome, then we can calculate the haploid number of chromosome and these are 6. जर यामध्ये एका PMC पासून 4 जरी पोलन ग्रेन तयार होत असेल बट प्रत्येकामध्ये क्रोमोझोम असणारे 6. काही जण विचार करतील की यामध्ये 3 क्रोमोझोम, बट दिस इज द रॉंग. दिस हॅव्हिंग द 6 क्रोमोझोम अँड यू आर ऑलरेडी स्टडीड इन द 11th स्टँडर्ड. 11th स्टँडर्डला तुम्ही मिओसिस हा टॉपिक इथे ऑलरेडी स्टडीड केला आहे आणि त्यामध्ये तुम्ही पाहिलं आहे की डिप्लॉइड सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम असतात त्याच्या हाफ यामध्ये हॅप्लॉइड सेलमध्ये असतात. अँड दिस पोलन ग्रेन विच हॅव्हिंग द 6 नंबर ऑफ क्रोमोझोम. बट इफ द PMC, जर मग असं झालं की PMC मध्ये PMC, if a PMC which having the chromosome number and these are 18. मग जर आपण म्हटलं PMC मध्ये 18 क्रोमोझोम आहे, then how many chromosome these are present in microspore? Right, this is the 9. मग यामध्ये टोटल क्रोमोझोम किती असणार आहे? 9 असणार आहे in this pollen grain because of the diploid cell which having the 18 number of chromosome. 2n is equal to 18, then n is equal to 9. This diploid cell produce the 4 haploid cell, but each cell having the 9 number of chromosome. Because of this is the haploid cell, and this haploid cell, that is the microspore, this produce inside the pollen chamber or inside the microsporangium. Microsporangiaच्या आतमध्ये हे तयार होत असतं. and the inside this microspore, मग हा जो मायक्रोस्पोर आहे जो अँथरच्या आतमध्ये असणाऱ्या पोलन चेंबरमध्ये तयार होतो तो मायक्रोस्पोर, जो यामध्ये हॅप्लॉइड असतो. ऑलरेडी तो हॅप्लॉइड असतो मायक्रोस्पोर. तो डिप्लॉइड सेलपासून तयार होतो, डिप्लॉइड PMC पासून तयार होतो. मग हा जो हॅप्लॉइड मायक्रोस्पोर आहे किंवा त्याला आपण पोलन ग्रेन म्हणतो, हा जो हॅप्लॉइड मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेन आहे, इनसाइड दॅट मेल गॅमेट इज अ फॉर्म. त्याच्याही आतमध्ये मेल गॅमेट्स इथे फॉर्म होतात. हाऊ मेनी मेल गॅमेट्स? दीज आर फॉर्म इन अ सिंगल पोलन ग्रेन. दीज आर 2. आता एका पोलन ग्रेनच्या आतमध्ये, आता सुरुवातीला एक पोलन ग्रेन म्हणजे एक सेल असते जी हॅप्लॉइड सेल असते ज्यामध्ये क्रोमोझोम हाफ असतात. मग इथे
ही जी सेल आहे तर हिच्या आतमध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे त्याचं डिव्हिजन होऊन इथे मेल गॅमेट फॉर्म होतात आणि टोटल इथे 2 मेल गॅमेट इथे फॉर्म होतात. अँड दिस डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट इनसाइड द पोलन ग्रेन दिस इज कॉल्ड ॲज द मायक्रोगॅमेटोजेनेसिस. याला म्हणतात मायक्रोगॅमेटोजेनेसिस. अँड these आर टेक्स प्लेस बाय मायटॉसिस सेल डिव्हिजन अँड these आर मायटॉटिकली. आता हा जो न्यूक्लियस आहे जो पोलन ग्रेनच्या आतमध्ये आहे त्याच्यामध्ये मायटॉसिस होतं. 2 मायटॉसिस होतं. पहिल्या मायटॉसिसमध्ये एका पोलन ग्रेनमध्ये 2 सेल तयार होतात आणि त्यामध्ये जी यामध्ये एक छोटी सेल आहे तिच्यामध्ये पुन्हा मायटॉसिस होतं आणि पुन्हा त्यामध्ये एकाच्या 2 सेल तयार होतात. म्हणजे टोटल पोलन ग्रेनमध्ये 3 सेल तयार होतात बट त्यामध्ये 2 मेल गॅमेट असतात. ते कसं तर ते आपण इथे पुढे पाहू की हाऊ दीज आर फॉर्म. हे सगळं यामध्ये कसं घडतं. बट रिमेंबर द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट inside the pollen grain or inside the microspore is called as the microgametogenesis. त्याला इथे म्हणायचं आहे मायक्रोगॅमेटोजेनेसिस. दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट और गॅमेटोफाइट. मेल गॅमेट किंवा मेल गॅमेटोफाइट यांची डेव्हलपमेंट पोलन ग्रेनच्या मायक्रोस्पोरच्या आतमध्ये होण्याच्या प्रोसेसला इथे मायक्रोगॅमेटोजेनेसिस इथे म्हणतात. मग ही कशी घडते तर ते आपण यामध्ये थोडक्यात समजून घेऊ. बट क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज अ पोलन. मग प्रश्न असा आहे की पोलन म्हणजे काय. आता मी तुम्हाला सांगितलं मायक्रोस्पोर और दीज आर द पोलन. व्हेन वी सी द एनी फ्लावर. जर तुम्ही कोणतंही इथे फ्लावर पाहिलं विच हॅविंग द अँड्रोशम पण त्यामध्ये काय पाहिजे अँड्रोशम. अँड्रोशम मीन्स व्हॉट द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. मेलसाठी आपण हे साईन वापरतो. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट इफ प्रेझेंट इन द फ्लावर the single individual this is called as the stamen and different flower having the different number of these stamen. मग हे जे स्टेमन्स आहे तर त्याचे वेगवेगळे नंबर असतात वेगवेगळ्या फ्लावरमध्ये. बट व्हेन वी सी द फ्लावर विच हॅविंग द अँड्रोशम और दिस अ पार्ट अँड वी कॅन सी म्हणजे तुम्ही इथे पाहिलं असेल किंवा आपण इथे पाहू शकतो की दीज हॅविंग द पावडर लाईक स्ट्रक्चर. त्यामध्ये पावडर लाईक स्ट्रक्चर असतं. दिस हॅविंग द फाईन अँड कोर्स पावडर अँड दिस इज द पोलन. आणि ते म्हणजेच यामध्ये काय असतं पोलन असतं. पोलन दिस हॅविंग द सो मेनी मायन्यूट साईज अँड दिस लाईक अ पावडर. मग हे सगळे जर सोबत असेल तर दिस आर लाईक अ पावडर. एक फाईन पावडरसारखे स्ट्रक्चर असतं. अँड दिस ऑल्सो हॅविंग द मायक्रोगॅमेटोफाइट्स. त्याच्याही आतमध्ये मग पोलन ग्रेनच्या आतमध्ये काय असतात गॅमेट्स देखील असतात. मेल गॅमेट असतात. दॅट इज द मायक्रोगॅमेटोफाइट्स त्यामध्ये असतात. अँड दिस प्रोड्यूस द मेल गॅमेट्स ऑर द स्पर्म सेल्स. आणि त्याच्याही आतमध्ये जे मेल गॅमेट्स असतात किंवा आपण ज्याला स्पर्म सेल म्हणू शकतो. ॲक्च्युली स्पर्म सेल दिस वर्ड वी यूज इन द ह्युमन बिईंग ऑर ॲनिमल्स. ॲनिमलमध्ये जे हॅप्लॉइड सेल असते किंवा जे मेल गॅमेट असतात त्याला आपण स्पर्म म्हणतो. त्याच लाईकचं यामध्ये पोलन ग्रेनच्या आतमध्ये देखील मेल गॅमेट्स असतात. पण एका पोलन ग्रेनच्या आतमध्ये 2 मेल गॅमेट असतात. मग असा जो पोलन ग्रेन आहे तर त्याची जी पावडर लाईक फाईन स्ट्रक्चर आहे दिस इज द ॲक्च्युली पोलन. त्याला इथे मिळून म्हणायचे पोलन. अँड पॅलिनॉलॉजी इज द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच मेनली डील्स विथ द स्टडी ऑफ पोलन अँड दिअर प्रॉपर्टीज. ॲक्च्युली वेगवेगळ्या प्लांटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर असतं. म्हणजे त्याची जी आउटर वाल आहे ती वेगवेगळी असते आणि ते प्रत्येक स्पेसिफिक स्पेसीचं कॅरेक्टर असतं. प्लांटच्या ज्या वेगवेगळ्या स्पेसीज आहेत तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपची पोलन ग्रेन दिसतात ऑन दी बेसिस ऑफ द आउटर वाल. त्याची आउटर वाल कशी आहे त्याचबरोबर डेव्हलपमेंट कशी आहे आणि त्याचा स्टडी केला जातो. एक विशिष्ट जी स्पेसीज आहे प्लांटची त्यामध्ये पोलन ग्रेनचा स्टडी केला जातो. अँड दिस ब्रँच इज कॉल्ड ॲज द पॅलिनोलॉजी. त्याला इथे म्हणतात पॅलिनोलॉजी. पॅलिनोलॉजी मीन्स द ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ दिस पोलन. ह्या पोलनचा जिथे अभ्यास केला जातो त्याला इथे म्हणायचं आहे पॅलिनोलॉजी. अँड स्पेसिफिक स्पेसीज ऑफ द प्लांट हॅविंग द स्पेसिफिक टाईप ऑफ पोलन ग्रेन ऑन दी बेसिस ऑफ दिअर आउटर वाल. त्याचे आउटर वाल असेल त्याचं स्ट्रक्चर असेल त्यानुसार यामध्ये त्याचे वेगवेगळे टाईप्स इथे पडतात. व्हॉट इज दिस पोलन ग्रेन. मग हा पोलन ग्रेन काय आहे.
पोलन ग्रेन म्हणजे मायक्रोस्पोर. आता सगळे जर पोलन ग्रेन एका फ्लावरमध्ये आहे तर दिस आर लुक लाईक अ फाईन पावडर अँड दिस इज कॉल्ड एज द पोलन. त्याला आपण पोलन म्हणतो. बट व्हॉट इज द सिंगल पोलन ग्रेन? मग हा सिंगल पोलन ग्रेन कसा आहे किंवा हा मायक्रोस्पोर कसा आहे? दिस अ पोलन ग्रेन, these are the microsphoric structure. These are very small structure and this is called as a microscopic structure. खूप छोटा आहे आणि म्हणून त्याला मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर म्हणतात. अँड विच बिअर्स द अँड्रोशियम. जो कुठे आहे तर अँड्रोशियममध्ये आहे. अँड्रोशियम दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट अँड सिंगल इंडिव्हिज्युअल दिस इज कॉल्ड एज द स्टेमन. आणि या स्टेमनला जो अँथर आहे त्याच्याही आतमध्ये इथे कोण आहे तर त्याच्या आतमध्ये हे मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे. अँड दिस मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर दिस इज द पोलन ग्रेन. तो आहे यामध्ये पोलन ग्रेन. अ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन ऑफ अ फ्लावर. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन. हा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन बिकॉज इनसाइड दॅट द मेल गॅमेट दीज आर डेव्हलप अँड बिकॉज ऑफ दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गॅन अँड इंटेरियर सेक्शन ऑफ द पोलन ग्रेन. पोलन ग्रेनच्या आतमध्ये पाहिलं तर दिस हॅविंग द सायटोप्लाझम अलॉंग विथ द ट्यूब सेल and these are convert into the pollen tube and which also having the generative cell release the sperm nuclei. मग इथे आपण स्ट्रक्चर इथे पाहू. दिस इज द डायग्राम ऑफ स्पर्म. जर तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारली ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. दिस इज द पोलन ग्रेन स्ट्रक्चर अँड इनसाइड दॅट this is the microscopic pollen grain. inside that having the cytoplasm. याच्याही आतमध्ये सायटोप्लाझम आहे. सुरुवातीला जो पोलन ग्रेन तयार होतो दिस हॅप्लॉइड अँड विच हॅविंग द सिंगल न्यूक्लियस. त्याच्या आतमध्ये सिंगल न्यूक्लियस असतो. बट आफ्टर द कंप्लीट डेव्हलपमेंट two generative cell that is the small cell develop inside the pollen grain and each having the haploid number of chromosome, but these are developed inside by mitotic cell division and these are also having the tube cell. These are also having the cytoplasm. This cytoplasm in a tube cell. Tube cell this is also called as the vegetative cell. Tube cell ला व्हेजिटेटिव्ह सेल असं देखील यामध्ये म्हणतात. Vegetative cell this is the tube cell and inside that having the cytoplasm. These also having the vacuoles and these also having the reserve of food material. त्यामध्ये reserve of food material देखील असतं. And this tube cell having the one nucleus and this is called as the tube nucleus. Actually tube nucleus this is known as the vegetative cell. And this generative cell, actually you can see the one generative cell, but after the complete maturation this form the two generative cell. आता इथे दोन जनरेटिव्ह सेल तयार होतात. अँड दिस जनरेटिव्ह सेल दिस आर द मेल गॅमेट. हे जे जनरेटिव्ह सेल आहे दिस आर द मेल गॅमेट अँड दिस आर ॲक्च्युली पार्टिसिपेट इन द फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे फिमेल गॅमेटसोबत फ्यूज होण्यासाठी या जनरेटिव्ह सेल ज्या आहे तर त्याची नंतर डेव्हलपमेंट होते. दिस इज कॉल्ड एज द मेल गॅमेट्स. त्यालाच इथे मेल गॅमेट्स म्हणतात. अँड दिस अ पोलन ग्रेन दिस हॅविंग द स्पोरोडम. स्पोरोडम मीन्स वाल. पोलन ग्रेनला वाल असतात. त्या दोन्ही वालला मिळून इथे स्पोरोडम म्हणतात. Actually this having the two wall and inner wall this is called as the entine and outer wall this is called as the exine. And the different flower pollen grain having the different types of this exine. आता ही एक्झाईन प्रत्येक फ्लावरमध्ये असणारे जे पोलन ग्रेन आहे त्यामध्ये वेगवेगळी असते. मग हे एक्झाईन जे आहे तर यांच्यामध्ये केमिकल सेम असतं बट त्याचं जे स्ट्रक्चर आहे वरती स्पायनी असेल स्मूथ असेल तर हे वेगवेगळ्या प्लांटमध्ये असणारे पोलन ग्रेन यांच्यामध्ये वेगवेगळं असतं. अँड दिस एक्झाईन ऑल्सो हॅविंग द सम रप्चर पार्ट अँड दिस इज कॉल्ड ॲज द जर्मपोर. काही ठिकाणी रप्चर पार्ट आहे. रप्चर पार्ट म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता की एक्झाईन दिस इज नॉट कंटिन्युअस. एक्झाईन कंटिन्युअस नाही आहे. काही ठिकाणी ते रप्चर आहे म्हणजेच यामध्ये खाच सारखा प्रकार आहे किंवा काही ठिकाणी ब्रेक झाल्यासारखा पार्ट आहे. अँड दिस इज कॉल्ड ॲज द जर्मपोर. दिस इज द जर्मपोर अँड फ्रॉम विच द पोलन ट्यूब दिज आर फॉर्म. मग पोलन ट्यूब काय आहे किंवा हे जर्म पोर कोणत्या प्लांटमध्ये किती असतात तर हे आपण पुढे समजून घेऊ. ॲक्च्युली पोलन ग्रेन दिस कन्सिस्ट ऑफ मेन 3 पार्ट्स. यामध्ये महत्त्वाचे 3 पार्ट्स असतात. कोणकोणते तर विच इन्क्लूड द 3 पार्ट्स अँड द इनसाइड ऑफ दिस सेल विच फील्ड विथ द लिव्हिंग सायटोप्लाझम और these are detritus rapid during the फॉसिलेशन्स. म्हणजे ज्यावेळेस पोलन ग्रेन ॲक्च्युली हळूहळू ड्राय होतात त्यानुसार
जे सायटोप्लाझम आहे ते देखील यामध्ये ड्राय होतं. बट फर्स्टली दीज आर द लिव्हिंग दॅट हॅव्हिंग द cytoplasm. These are having the vacuoles, a large amount of vacuoles. These are having the different cell organelles. These are also having the reserve food material in the form of starch. यामध्ये तुम्हाला मी मागेही सांगितलं होतं की प्लांटमध्ये जे रिझर्व फूड मटेरियल आहे, कार्बोहायड्रेट जे रिझर्व फूड मटेरियल आहे, दीज आर इन द फॉर्म ऑफ स्टार्च. ते स्टार्च फॉर्ममध्ये आहे. दिस इज द रिझर्व फूड मटेरियल इन केस ऑफ प्लांट. प्लांटमध्ये ते रिझर्व फूड मटेरियल आहे. अँड दिस प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. अँड दिस एंटाईन the entire layer of the cell wall comprises the cellulose and pectin. आता जर तुम्ही इथे पाहिलं, लास्ट आपण इथे डायग्राम पाहिली, त्या डायग्राममध्ये आपण पाहिलं एंटाईन. दिस इज द एंटाईन. एंटाईन दिस इज द इन्नर वॉल और दिस इज द पार्ट ऑफ स्पोरडम. स्पोरडम म्हणजे वाल, पोलन ग्रेनच्या वालला म्हणायचे स्पोरडम. त्यामध्ये आतली जी आहे दिस इज कॉल्ड एज द एंटाईन. दिस इज मेड अप फ्रॉम द सेल्युलोज अँड पेक्टिन. सेल्युलोज आणि पेक्टिनची ती तयार झाली आहे. अँड ॲज अ कम्पेअर टू दिस एक्झाईन. एक्झाईन म्हणजे आउटर जी वाल आहे, आउटर जी वाल आहे एक्झाईन, त्याच्यासोबत जर आपण एंटाईन कम्पेअर केलं तर दिस इज द थीन. यामध्ये ती थीन आहे, एंटाईन थीन आहे. अँड दीज आर द आउटर कवर ऑफ सायटोप्लाझम. सायटोप्लाझमचं ते बाहेरचं कवर आहे, त्याच्याही वरती यामध्ये वरचा जो पार्ट आहे तर तो आहे एक्झाईन. अँड दीज आर ऑल्सो डिग्रेडेड रॅपिड ड्युरिंग द फॉसिलेशन्स. मग ज्यावेळेस फॉसिलेशन्स होतं म्हणजे ज्यावेळेस पोलन ग्रेन स्टोर होतो काही काळासाठी, त्यावेळेस इथे ती जी वाल आहे एक्झाईन जी आहे तर ती यामध्ये डिग्रेडेड होते. बट एंटाईन जी आहे तर ती डिग्रेडेड होते, बट एक्झाईन यामध्ये तशीच राहते. दिस इज द डिफरन्स बिटवीन द एंटाईन अँड एक्झाईन. दिस हॅव्हिंग द आउटर वाल. आउटर वाल दिस इज कॉल्ड एज द एक्झाईन. यामध्ये जी आउटर वाल आहे तिला म्हणायचं आहे एक्झाईन. यू कॅन सी इन दिस डायग्राम. तुम्ही ते डायग्राममध्ये पाहू शकता की दिस इज द एक्झाईन अँड यू कॅन सी द दिस इज द थिक वाल. यामध्ये ही एक्झाईन आहे, ही थिक वाल आहे. अँड दीज आर मेड अप फ्रॉम द स्पोरोपोलेनिन. स्पोरोपोलेनिन नावाची केमिकलनी ती तयार झाली. ॲक्च्युली आपण लास्ट लेक्चरमध्ये टॅपिटमबद्दल पाहिलं होतं. दिस अ टॅपिटम दीज आर पार्टिसिपेट इन फॉर्मेशन ऑफ दिस एक्झाईन. आता ह्या टॅपिटममुळे इथे एक्झाईन फॉर्म होत असतं. एक्झाईन ही जी वाल आहे दीज आर द हार्ड अँड दीज आर प्रोड्यूस फ्रॉम दिस टॅपिटम. टॅपिटममध्ये आपण दोन प्रकार पाहिले होते, अमिबॉइड आणि त्याचबरोबर यामध्ये ग्रँड्युलर. ॲमिबॉइड म्हणजे ज्या टॅपिटम आहे ज्या डायरेक्ट त्यांचं त्या इथे पोलन ग्रेनच्या जवळ कंबाईन होतात आणि त्यानुसार यामध्ये त्यांचं जे सायटोप्लाझम आहे ते ड्राय होतं आणि त्याचबरोबर जे पोलन ग्रेन आहे तर त्याच्यावरती एक्झाईन फॉर्म होते. आणि जर आपण ग्लँड्युलर पाहिलं तर ज्या टॅपिटम आहे त्या जागेवरतीच राहतात, सिक्रेशन करतात आणि त्या सिक्रेशननुसार यामध्ये एक्झाईन फॉर्म होतं. अँड दीज आर मेड अप फ्रॉम द स्पोरोपोलिनिन. स्पोरोपोलिनिन दीज आर नॉन डिग्रेडेबल केमिकल. नॉन डिग्रेडेबल म्हणजे असं केमिकल की ज्याचं डिग्रेडेशन होत नाही आणि म्हणून पोलन ग्रेन जे आहे तर ते खूप वर्ष जमिनीमध्ये तसेच राहू शकतात. म्हणजे पोलन ग्रेन जर फॉसिल्स फॉर्ममध्ये राहिले तर ते खूप काळ स्टोअर होऊ शकतात बिकॉज ऑफ दिस एक्झाईन ऑर दिस स्पोरोपोलिनिन. स्पोरोपोलिनिनमुळे ते खूप काळ तसेच राहतात. आणि इट इज वन ऑफ द मोस्ट रेजिस्टंट सबस्टन्सेस अँड इट इज an free polymer substance and belonging to the diverse class of organic compound. This is called as the terpenes. हा टर्पेन्समध्ये येणारं केमिकल आहे. अँड दिस इज एन फ्री. these are nitrogen free polymeric substance. polymeric substance that is these are not a single. पॉलिमर आणि मोनोमर. मोनोमर म्हणजे काय तर सिम्पल युनिट आणि पॉलिमर म्हणजे काय हे सिंगल जे युनिट आहे ज्यावेळेस यांची लॉंग चेन तयार होते दिस इज कॉल्ड एज द पॉलिमर. अँड स्पोरोपोलिनिन दिस इज द पॉलिमर सबस्टन्स अँड दीज आर एन फिन नायट्रोजन फ्री. दीज आर द ऑर्गॅनिक कंपाऊंड अँड विच इन्क्लूड इन द टर्पेन्स ग्रुप. टर्पेन्स ग्रुपमध्ये तो इन्क्लूड होतो. these a pollen grain actually develop and which produce the male gamete inside this pollen grain and this is called as the development of male gametophyte. जर इथे बोर्ड एक्झामला क्वेश्चन विचारला की एक्सप्लेन द or state and explain the development of male gametophyte. This diagram these are very important in case of these question. या क्वेश्चनमध्ये ह्या डायग्राम खूप महत्त्वाचे आहे. In this case you can see the development of male gametophyte. Actually this is the pollen grain.
in this pollen grain, first of all you can see the single nucleus. This is the haploid nucleus which having the two wall, inner this is the entine, outer this is the exine. आता ही जी एक्झाईन आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की काही ठिकाणी यामध्ये रप्चर पार्ट आहे, काही ठिकाणी यामध्ये रप्चर पार्ट आहे असं मी तुम्हाला दाखवलं. दिस इज कॉल्ड एज द जर्म पोर. आता इथे मोनोकॉट आणि डायकॉटचं कॅरेक्टर आहे. आपण मोनोकॉट जर प्लांट घेतले, मोनोकॉट म्हणजे असे प्लांट जनरली इथे लक्षात ठेवायचं जनरल कॅरेक्टर आहे की ज्यांचे लीव्ज ह्यामध्ये लॉंग असतात किंवा ज्यांच्यामध्ये पॅरलल वेनेशन असतं, हे म्हणजे मोनोकॉट. आता ह्या मोनोकॉटमध्ये जे जर्म पोर आहे तर ते असतात टू जर्म पोर त्यांच्या पोलन ग्रेनमध्ये असतात. आणि जर आपण इथे डायकॉट घेतलं, डायकॉट म्हणजे ज्यांचे ब्रॉड लीव्ज असतात किंवा त्यांच्यामध्ये रेटिक्युलेट वेनेशन असतं, जसं यामध्ये अशा पद्धतीने जे वेनेशन आहे ते तुम्ही इथे पाहू शकतात. अशा पद्धतीचं जे लीव्ज असतं, झाडाचं जे पान असतं तर ते इन्क्लूड होतात यामध्ये डायकॉटमध्ये. मग ह्या डायकॉटमध्ये टोटल जर्मपोर, त्यांच्या पोलन ग्रेनमध्ये टोटल जर्मपोर असतात 3 जर्मपोर. दिस इज द डिफरन्स बिटवीन द मोनोकॉट अँड डायकॉट. मोनोकॉटमध्ये जे पोलन ग्रेन तयार होतात त्यांना इथे 2 जर्मपोर असतात आणि डायकॉटमध्ये जे पोलन ग्रेन असतात तर त्यांच्यामध्ये टोटल 3 जर्मपोर असतात. दिस इज द डिफरन्स बिटवीन द मोनोकॉट अँड डायकॉट. चला, तर इथे तुम्ही पाहू शकता दिस इज द जनरल स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन विच हॅविंग द सायटोप्लाझम, न्यूक्लियस, entine and exine. Entine and exine combinedly called as the sporedom. This is the microspore or pollen grain. Where this pollen grain form? These are form in microsporangium. Microsporangiumलाच दुसरं नाव काय म्हणलं? पोलन सॅक. पोलन सॅक किंवा त्याला म्हणलं आपण पोलन चेंबर. मग डायथिकस आपण अँथर पाहिला होता. डायथिकस अँथरमध्ये किंवा ज्या अँथरला 2 लोब असतात त्याच्यामध्ये टोटल 4 पोलन सॅक असतात आणि त्या पोलन सॅकमध्ये खूप सगळे पोलन ग्रेन तयार होत असतात. पोलन ग्रेन कशापासून तयार होतात? दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द PMC. PMC म्हणजे पोलन मदर सेल. आणि पोलन मदर सेलमध्ये काय होतं? मिओसिस सेल डिव्हिजन. पोलन मदर सेल कशी असते? 2n म्हणजे डिप्लॉइड, ज्यामध्ये क्रोमोझोमचे 2 सेट असतात आणि त्यापासून हॅप्लॉइड पोलन ग्रेन तयार होतो. मग एका PMC पासून किती पोलन ग्रेन तयार होतात? तर 4 पोलन ग्रेन तयार होतात. 4 पोलन ग्रेन तयार होतात कारण मिओसिसमध्ये आपण पाहिलं होतं एका डिप्लॉइड सेलपासून 4 हॅप्लॉइड सेल इथे तयार होतात. चला, मग हे पोलन ग्रेन जे तयार होतात अँथरच्या आतमध्ये असणारं जे पोलन चेंबर आहे किंवा ज्याला आपण मायक्रोस्पोरेंजियम म्हणलं, त्याच्या आतमध्ये हे पोलन ग्रेन तयार होत असतात. आणि ह्या पोलन ग्रेनच्या आतमध्ये कशी डेव्हलपमेंट चालते ती आपण यामध्ये पाहतोय. दिस इज द पोलन ग्रेन अँड इनसाइड दॅट द 1 न्यूक्लियस इज अ डिवाइड. यामध्ये जो एक न्यूक्लियस आहे त्याचं डिव्हिजन होतं and which are form the 2 nucleus and some cytoplasm. These are also covered by the plasma membrane. आता एका न्यूक्लियसच्या सुरुवातीला 2 न्यूक्लियस फॉर्म होतात आणि आपण पाहिलं होतं न्यूक्लियसच्या डिव्हिजनला म्हणतात कॅरिओकायनेसिस. मग कॅरिओकायनेसिस झाल्यानंतर थोडंसं जे सायटोप्लाझम आहे ते देखील यामध्ये कव्हर होतं. थोडंसं जे सायटोप्लाझम आहे, हे पहा, एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस फॉर्म झाले, त्याचबरोबर सायटोप्लाझम त्याच्यासोबत ॲक्युमुलेट झालं अँड दिस फॉर्म द न्यू सेल. मग पहिल्या सेलचं ज्यावेळेस डिव्हिजन होतं नवीन सेल तयार होते, स्मॉल सेल पोलन ग्रेनच्या आतमध्ये. आता ह्या दोन्ही सेल हॅप्लॉइड आहे, ही पण सेल हॅप्लॉइड आहे, ही पण सेल हॅप्लॉइड आहे. मग एका सेलच्या 2 सेल तयार होत असेल. ऑलरेडी पोलन ग्रेन हॅप्लॉइडच होता, त्यामध्ये जो न्यूक्लियस होता त्यामध्ये क्रोमोझोमचा एकच सेट होता. मग हा एकच सेट याच्यामध्ये जेवढे पण क्रोमोझोम आहे तेवढेच क्रोमोझोम असणारे नवीन सेल यामध्ये तयार होते, म्हणजे इथे इक्वेशनल डिव्हिजन होते. मग इक्वेशनल डिव्हिजनलाच आपण काय म्हणतो? मायटोसिस. म्हणजे मायटोसिसचं मिनिंग असं नाही आहे की डिप्लॉइड सेलपासून प्रत्येक वेळेस डिप्लॉइडच सेल तयार होईल. असं पण होऊ शकतं की हॅप्लॉइड सेलपासून हॅप्लॉइड सेल. फक्त इथे मिनिंग काय आहे की यामध्ये जे क्रोमोझोम नंबर आहे, क्रोमोझोम नंबर जे आहे तर ते यामध्ये इक्वल असतात. दॅट इज द इक्वेशनल डिव्हिजन इज कॉल्ड ॲज द मायटोसिस. मग इथे मायटोसिस होऊन नवीन सेल तयार होते अँड दिस अ न्यू सेल, दिस इज कॉल्ड ॲज द जनरेटिव्ह सेल. नवीन सेलला म्हणतात जनरेटिव्ह सेल. पोलन ग्रेनमध्ये आता जे सायटोप्लाझम आहे आणि न्यूक्लियस आहे ती झाली व्हेजिटेटिव्ह सेल आणि आतमध्ये जी छोटी सेल तयार झाली
ती झाली यामध्ये जनरेटिव्ह सेल. मग इथे तुम्ही पाहू शकता की ही जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे हिच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम आहे अँड यू कॅन सी हिअर द व्हॅक्युल्स विच ऑल्सो हॅव्हिंग द रिझर्व फूड मटेरियल इन द फॉर्म ऑफ स्टार्च. यामध्ये रिझर्व फूड मटेरियल देखील असते इन द फॉर्म ऑफ स्टार्च अँड दिस हॅव्हिंग द लार्ज अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम. बट दिस जनरेटिव्ह सेल दिस इज व्हेरी स्मॉल and at the time of development this generative cell these are again divide. पुन्हा या जनरेटिव्ह सेलचं डिव्हिजन होतं अँड वन सेल विच प्रोड्यूस द टू सेल. यू कॅन सी हिअर. तर इथे डिव्हिजन होतं जनरेटिव्ह सेलचं आणि एका सेलचं दोन सेल यामध्ये फॉर्म होतात. ॲक्च्युली दिस व्हेजिटेटिव्ह सेल this is having the large amount of cytoplasm and this nucleus these are participate in tube formation. ॲक्च्युली पोलन ग्रेन जो आहे तर इथे पहा फ्लावरमध्ये पोलन ग्रेनचं फंक्शन काय आहे. फ्लावरमध्ये अँड्रोशम आणि गायनोशम असतात. आता पोलन ग्रेन काय करतो तर पोलन ग्रेनचं महत्त्वाचं फंक्शन आहे की तो इथे फर्टिलायझेशनमध्ये पार्टिसिपेट होणार आहे. ठीक आहे. आता इथे फर्टिलायझेशनमध्ये पार्टिसिपेट होणार आहे पण ज्यावेळेस तो गायनोशियमवरती जाईल. गायनोशियमचा पार्ट आपण पाहिला होता कार्पेल. या कार्पेलमध्ये वरच्या पार्टला म्हणतात स्टिग्मा, मधला स्टाईल आणि खालचा ओव्हरी. मग हा जो स्टिग्मा आहे तर त्याच्यावरती पोलन ग्रेन पडत असतो. मग ज्यावेळेस पोलन ग्रेन फिमेल फ्लावरवरती जातो त्यावेळेस. आता फिमेल फ्लावरवरती जाताना तो हवेने जातो आहे की पाण्यामुळे जातो आहे किंवा त्याला कोणता इन्सेक्ट घेऊन जातो आहे किंवा त्याला एखादा बर्ड्स घेऊन जातो आहे त्यानुसार यामध्ये पोलन ग्रेनची जी आउटर वाल आहे एक जाई नाही तर त्याचा सरफेस डिपेंड असतो. मग आपण इथे डिस्कस केलं होतं की जर समजा हा पोलन ग्रेन कॅरी करणारं किंवा पोलन ग्रेनला घेऊन जाणारं जर इन्सेक्ट असेल तर इन्सेक्टच्या बॉडीला पोलन ग्रेन चिटकतात कारण पोलन ग्रेनचं स्टिकी नेचर बनतं. मग असे प्लांट की ज्यांच्यामध्ये पोलन ग्रेन इन्सेक्टमुळे एका प्लांटहून दुसऱ्या प्लांटवरती जातात तर त्या पोलन ग्रेनचं नेचर आउटर सरफेस स्टिकी असतो कारण त्यावरती पोलन कीट असतात. काय असतं? पोलन कीट. मग हे जे पोलन कीट आहे दीज आर प्रोड्यूस फ्रॉम हे जे पोलन कीट आहे दीज आर प्रोड्यूस फ्रॉम द टॅपिटममुळेच देखील इथे पोलन कीट तयार होत असतं. अँड दिज अ पोलन कीट दिज हॅव्हिंग द लिपिड अँड कॅरोटिनॉइड. त्यामध्ये लिपिड आणि कॅरोटिनॉइड असतं. ठीक आहे. पण हे सगळ्याच पोलन ग्रेनला असतं का? नाही. जे पोलन ग्रेन इन्सेक्टमुळे जातात. आता आपण पुढे पाहणारच आहोत की वेगवेगळ्या प्लांटमध्ये पोलन ग्रेन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टहून फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्टपर्यंत जाण्यासाठी वेगवेगळे एजंट इथे असतात. पण लक्षात ठेवा की पाण्यामध्ये असणारे जे पोलन ग्रेन आहे ते जनरली यामध्ये निडल शेप असतात. निडल शेप दॅट दीज आर इलॉंगेटेड. हे पोलन ग्रेन इलॉंगेटेड असतात. आता इथे जो तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं दीज आर सर्क्युलर. बट वॉटरमध्ये जे पोलन ग्रेन असतात तर ते जनरली यामध्ये इलॉंगेटेड असतात म्हणजे निडल शेप असतात. हे त्यांचं कॅरेक्टर आहे. दीज आर द स्पेसिफिक टाईप ऑफ पोलन ग्रेन. हे थोडेसे वेगळ्या प्रकारचे पोलन ग्रेन असतात. सो वी फोकस ऑन दिस डेव्हलपमेंट. मग आता इथे हे जनरेटिव्ह सेलचं डिव्हिजन होतं आणि दोन सेल इथे फॉर्म होतात अँड दीज टू सेल दीज आर कॉल्ड ॲज द मेल गॅमेट. मग आता ज्यावेळेस आपण इथपर्यंत आलो होतो की ज्यावेळेस इथे जे स्टिग्मा आहे जो स्टिग्मा आहे. आता स्टिग्मा म्हणजे काय इथे मी तुम्हाला सांगितलं. स्टिग्मा हा पार्ट आहे. कुणाचा पार्ट आहे? दिस इज द पार्ट ऑफ कार्पेल. कार्पेलचा जो पार्ट आहे त्यावरती वरचा जो पार्ट आहे दिस इज द स्टिग्मा. या स्टिग्मावरती ज्यावेळेस पोलन ग्रेन पडतो तर पोलन ग्रेन ओव्हरीमध्ये जात नाही. आता मी तुम्हाला सांगितलं होतं फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट त्यामध्ये सिंगल याला आपण म्हणतो कार्पेल. त्यामध्ये खाली बेसला असतो ओव्हरी. मधला जो पार्ट आहे त्याला म्हणतात स्टाईल आणि त्याचबरोबर वरचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात स्टिग्मा. या स्टिग्मावरती ज्यावेळेस पोलन ग्रेन पडतो तर ते पोलन ग्रेन ह्या ओव्हरीमध्ये जात नाही. ॲक्च्युली याच्यामध्ये असणारे जे मेल गॅमेट आहे ते ओव्हरीमध्ये असणारा जो ओव्हल आहे त्या ओव्हलमध्ये असणारे जे फिमेल गॅमेट आहे किंवा जे एम्ब्रियो सॅकमध्ये असणारा जो फिमेल गॅमेट आहे त्या फिमेल गॅमेटकडे हा मेल गॅमेट जाणार आहे. बट पोलन ग्रेन जाणार नाही. रिमेंबर. मग पोलन ग्रेन इथेच राहील. मग पोलन ग्रेन काय करतो? एक ट्यूब फॉर्म करतो आणि ही ट्यूब ॲक्च्युली व्हेजिटेटिव्ह सेलमुळे फॉर्म होते अँड बिकॉज ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल इज कॉल्ड ॲज द ट्यूब सेल.
and this having the nucleus. That nucleus is called as the tube nucleus, and this after the formation of this tube, these male gamete, these are transferred through this tube, that is the pollen tube. मग ह्या पोलन ट्यूबचा यूज करून जे मेल गॅमेट आहे तर हे फिमेल गॅमेटकडे जात असतात. डायरेक्ट पोलन ग्रेन कधीही डायरेक्ट फिमेल गॅमेटकडे जात नाही. पोलन ग्रेन असतो स्टिग्मावरती, बट त्यामध्ये असणारे जे मेल गॅमेट आहे तर ह्या ट्यूब थ्रू यामध्ये फिमेल गॅमेटकडे, म्हणजेच यामध्ये ओव्हरीपर्यंत, आणि ओव्हरीमध्ये असणारं जे ओव्हल आहे त्याच्याही आतमध्ये एम्ब्रियो सॅक आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. आणि त्याच्या आतमध्ये असणारं जे फिमेल गॅमेट आहे तर त्या फिमेल गॅमेटपर्यंत तो जात असतो. हे झालं यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन. पहा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपण काय स्टडी करतोय. आपण स्टडी करतोय ह्या फ्लावरमध्ये असणारा अँड्रोशियम, ज्याला इंडिव्हिज्युअलला म्हणतात स्टेमन. या स्टेमनमध्ये 2 पार्ट, फिलामेंट, अँथर. अँथरमध्ये असतात पोलन सॅक. पोलन सॅकला म्हणतात पोलन चेंबर किंवा त्याला म्हणतात मायक्रोस्पोरेंजियम. खूप सगळे म्हणजे 4 असल्यामुळे त्याला मायक्रोस्पोरेंजिया म्हणतात. पण जर डायथिकस पोलन ग्रेन असेल तर 4 असतात, मोनोथिकस असेल तर 2 असतात, असं मी तुम्हाला सांगितलं. या पोलन सॅकच्या आतमध्ये सुरुवातीला PMC असतात. PMC पोलन मदर सेल ज्या डिप्लॉइड असतात त्यांच्यामध्ये मिओसिस सेल डिव्हिजन घडतं आणि पोलन ग्रेन तयार होतात. एका PMC पासून किती पोलन ग्रेन तयार होतात? 4 पोलन ग्रेन तयार होतात. हे फॉर्मेशन कुठे चालतं? आतमध्ये, ह्या पोलन सॅकच्या आतमध्ये. मग याच्या आतमध्ये हे पोलन ग्रेन तयार झाल्यानंतर ह्या पोलन ग्रेनच्या आतमध्ये कशाची डेव्हलपमेंट होते? तर मेल गॅमेटची डेव्हलपमेंट होते. मग आज आपण पाहिलं की पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचबरोबर त्याच्याही आतमध्ये जी डेव्हलपमेंट चालते, कुणाची डेव्हलपमेंट? मेल गॅमेटची डेव्हलपमेंट. तर ती डेव्हलपमेंट आपण यामध्ये समजून घेतली. ओव्हरव्ह्यू यामध्ये पूर्ण जी डायग्राम आहे किंवा इथे ह्या पोलन सॅकच्या आतमध्ये PMC पासून पोलन ग्रेन कसे तयार होतात आणि पोलन ग्रेनच्या आतमध्ये मेल गॅमेट कसे डेव्हलप होतात, हे ओव्हरव्ह्यू आपण इथे डायग्रामनी समजून घेऊ. तुम्ही इथे डायग्राममध्ये पाहू शकता, दिस इज द सेक्शन ऑफ अँथर. हा अँथरचा सेक्शन आहे. अँथरचा सेक्शन आहे. एक डायथिकस जर आपण अँथर घेतला तर त्यामध्ये टोटल 4 पोलन सॅक आहे, यू कॅन सी हिअर. आणि इनसाइड दिस पोलन सॅक, दिस इज कॉल्ड ॲज द लोक्युल्स, त्याला आपण लोक्युल्स म्हणतो. आणि ह्या लोक्युलच्या साईडला इथे जो थिक लेअर आहे, दिस इज द टॅपिटम. टॅपिटमचं फंक्शन देखील आपण इथे डिस्कस केलं. या टॅपिटममध्ये ज्या ह्या येल्लो सेल आहे त्या इथे मेन्शन केलं आहे. दिस इज कॉल्ड ॲज द मायक्रोस्पोरोसाइट. मायक्रोस्पोरोसाइट म्हणजेच काय? तर यामध्ये PMC म्हणजे पोलन मदर सेल. सुरुवातीला त्यांना मायक्रोस्पोरोसाइट्स म्हणतात किंवा दीज आर द स्पोरोजिनस सेल. ह्या स्पोरोजिनस सेल आहे. स्पोरोजिनस सेल दिस इज द टाईप ऑफ आर्चिस्पोरियम. आर्चिस्पोरियम सेल असतात की ज्या सेल इथे त्यांचं फंक्शन चेंज करतात, त्यापासून हॅप्लॉइड सेल तयार होते. असं स्पोरोजिनस ज्या सेल आहे तर त्या स्पोरोजिनस सेल सुरुवातीला जी मायक्रोस्पोरोसाइट आहे, PMC आपण त्याला म्हणतो पोलन मदर सेल, तर ती डिप्लॉइड असते. मग हिच्यामध्ये सुरुवातीला काय होतं? मिओसिस फर्स्ट. मिओसिस फर्स्टमध्ये एका डिप्लॉइड सेलच्या 2 हॅप्लॉइड सेल तयार होतात. एका डिप्लॉइड सेलच्या 2 हॅप्लॉइड सेल तयार होतात आणि याच्यावरती जी वाल आहे तर त्यामध्ये असतं केमिकल कॅलोज. त्याचबरोबर इथे ह्या 2 हॅप्लॉइड सेल तयार होतात. यांच्यामध्ये पुन्हा इक्वेशनल डिव्हिजन होतं म्हणजे मिओसिस. मग 2 हॅप्लॉइड सेलच्या पुन्हा 4 हॅप्लॉइड सेल तयार होतात. पहा 11thला इथे सेल डिव्हिजन चॅप्टर आहे, त्यामध्ये तुम्ही 11thला हे मिओसिस सेल डिव्हिजन पाहिले की मिओसिस सेल डिव्हिजन 2 पार्टमध्ये होतं, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंड. मिओसिस फर्स्टमध्ये त्याला रिडक्शनल डिव्हिजन म्हणतात की ज्यामध्ये क्रोमोझोम हाफ बनतात आणि डिप्लॉइड सेलच्या हॅप्लॉइड सेल मिओसिस फर्स्टमध्येच तयार होतात. त्यानंतर मिओसिस सेकंडमध्ये त्या ज्या 2 हॅप्लॉइड सेल आहे तर त्यांच्यामधले क्रोमोझोम तसेच राहतात आणि 2च्या 4 सेल तयार होतात मिओसिस सेकंडमध्ये. त्यानंतर हे 4 सेल, या 4 जे सेल तयार होतात एका डिप्लॉइड सेलपासून, दिस इज कॉल्ड ॲज द टेट्राड्स. त्याला म्हणायचे टेट्राड्स. टेट्राड्स मीन्स 4 सेल दिज आर फॉर्म फ्रॉम द सिंगल डिप्लॉइड सेल. एका डिप्लॉइड सेलपासून, एका PMC पासून किंवा एका मायक्रोस्पोरोसाइटपासून फॉर्म झाल्या 4 सेल, त्याला म्हणायचे टेट्राड और 4 सेल. यामध्ये 4 सेल फॉर्म झाल्या किंवा इथे
टेट्राड्स इथे फॉर्म झालं. टेट्राड्स, these are tetrads, these are formed and this is the microspore, these are released from these tetrads. मग आता हे जे टेट्राड्स आहे म्हणजे 4 ज्या सेल आहे त्या रिलीज होतात अँड फ्रॉम दिस द मायक्रोस्पोर these are released. These are tetrads which having the 4 cell and all these are produce the microspore. त्यांच्या सगळ्यांपासून यामध्ये जो मायक्रोस्पोर आहे किंवा पोलन ग्रेन इथे फॉर्म होतो. बट इथे दाखवताना एक इथे दाखवलं आहे the microspore, these are released from these tetrads and this microspore you can see this having the hard cover, this is called as the exine and inner having the thin, this is called as the entine and both combinedly called as the sporodom. These are thick wall, these are made up from the sporopollenin, this is the rigid and inner wall, this is the entine, this is made up from the cellulose and pectin. And first of all which having the large vacuoles, you can see in this diagram. या मायक्रोस्पोरमध्ये सुरुवातीला लार्ज व्हॅक्यूल असतो. दिस हॅविंग द सिंगल न्यूक्लियस, दिस इज द हॅप्लॉइड न्यूक्लियस इन विच मायटोसिस दिस आर टेक्स प्लेस. या न्यूक्लियसच्या आतमध्ये मायटोसिस होतं आणि दिस इज टेक्स प्लेस इनसाइड द पोलन ग्रेन. पोलन ग्रेनच्या आतमध्ये मायटोसिस होतं. सुरुवातीला एका न्यूक्लियसचे 2 न्यूक्लियस तयार होतात. त्याचबरोबर इथे सायटोप्लाझम ॲक्युमुलेट होतं अँड इनसाइड द पोलन ग्रेन 2 सेल, टोटल 2 सेल दिस आर फॉर्म. पहिले सुरुवातीला 2 सेल फॉर्म होतात. जो लार्ज इथे स्पेस आहे किंवा सायटोप्लाझम आहे त्यामध्ये असणारा जो न्यूक्लियस आहे दॅट सेल इज कॉल्ड एज द व्हेजिटेटिव्ह सेल आणि त्याच्याही आतमध्ये जी छोटीशी सेल म्हणजे न्यूक्लियस त्यामध्ये आहे, त्याचबरोबर त्यामध्ये सायटोप्लाझम ॲक्युमुलेट झालं आहे आणि ती जी छोटी सेल फॉर्म होते दिस इज कॉल्ड ॲज द जनरेटिव्ह सेल. त्या सेलला म्हणायचं जनरेटिव्ह सेल अँड दिस इज व्हेरी स्मॉल बट विच हॅविंग द प्रॉमिनंट लार्ज न्यूक्लियस. तुम्ही पाहू शकता न्यूक्लियस लार्ज आहे बट विच हॅविंग द लेस सायटोप्लाझम. द डिफरन्स बिटवीन दिस व्हेजिटेटिव्ह सेल अँड जनरेटिव्ह सेल इज दॅट द व्हेजिटेटिव्ह सेल विच हॅविंग द लार्ज अमाऊंट ऑफ सायटोप्लाझम विच हॅविंग द न्यूक्लियस, जनरेटिव्ह सेल ऑल्सो हॅविंग द न्यूक्लियस and but this having the small amount of cytoplasm in which vacuoles, reserve food material these are absent. जनरेटिव्ह सेलमध्ये जे रिझर्व फूड मटेरियल आहे व्हॅक्युल्स आहे तर ते अबसेंट असतात बट these are present in vegetative cell. And you can see here the vacuoles, these are breakdown which are form the so many small vacuoles and these are vegetative cell, these are like these are dot because of this having the less cytoplasm and this is the vegetative nucleus, this is the generative cell, small cell. This generative cell after the maturation these are form a 2 pollen grain, sorry 2 male gamete. आता इथे पहा हे पोलन ग्रेनच्या आतमध्ये, पोलन ग्रेनच्या आतमध्ये हे डेव्हलपमेंट चालतं. पण काही अँजिओस्पर्मिक प्लांट अशी आहे, लक्ष द्या, काही अँजिओस्पर्मिक प्लांट असे आहे की त्यांच्यामध्ये ज्यावेळेस एक जनरेटिव्ह सेल तयार झाली की ते लगेच मॅच्युअर होतात. हे अँथर इथून ब्रेक होतं म्हणजे त्यांचं डेइसन्स होतं, पोलन ग्रेन बाहेर येतात आणि ज्यावेळेस ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणजेच यामध्ये स्टिग्मावरती पडतात त्यानंतर त्यांच्यामध्ये एक जी जनरेटिव्ह सेल आहे तिच्या 2 जनरेटिव्ह सेल म्हणजे मेल गॅमेट तयार होतात. नंतरची डेव्हलपमेंट आहे. पण काही अँजिओस्पर्मिक प्लांट अशी आहे की त्यांच्यामध्ये ही जी डेव्हलपमेंट आहे तर ती अँथरच्या आतमध्ये ज्यावेळेस हे पोलन ग्रेन डेव्हलप होतात तिथेच त्यांच्यामध्ये जे जनरेटिव्ह सेल आहे तर एका जनरेटिव्ह सेलच्या 2 जनरेटिव्ह सेल ह्या इथेच बनतात ज्यावेळेस त्या अँथरच्या आतमध्ये असतात आणि टोटल 3 सेल तयार झाल्यानंतर, टोटल 3 सेल म्हणजे एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि 2 जनरेटिव्ह सेल, टोटल 3 सेल तयार झाल्यानंतरच ते अँथर ब्रेक होऊन त्यातून बाहेर पडतात म्हणजे अँथेसिस होऊन त्यातून बाहेर पडतात. अँथेसिस म्हणजे काय की अँथर ब्रेक होऊन त्यातून पोलन ग्रेन रिलीज होणे, दिस इज कॉल्ड एज द अँथेसिस. किंवा ज्यावेळेस अँथर डेइसन्स होतो त्यावेळेस त्यातून बाहेर पडणे. म्हणजे काही अँजिओस्पर्ममध्ये पोलन ग्रेन बाहेर पडतात त्यावेळेस त्यांच्यामध्ये एक जनरेटिव्ह सेल एक व्हेजिटेटिव्ह सेल असते आणि काही अँजिओस्पर्मिक प्लांट असे आहे की ज्यावेळेस त्यांचे पोलन ग्रेन अँथरमधून बाहेर पडतात तर ते सोबत त्याच्यामध्ये टोटल 2 जनरेटिव्ह सेल आणि एक व्हेजिटेटिव्ह सेल तयार झाली असते. बट इन बोथ केसेस, दोन्ही केसेसमध्ये ज्यावेळेस ते स्टिग्मावरती पडतात, दिस इज द स्टिग्मा और पार्ट ऑफ द कार्पेल, कार्पेलचा पार्ट आहे. मग ज्यावेळेस ते स्टिग्मावरती पडतात मग ज्यावेळेस एक असा पोलन ग्रेन की ज्यामध्ये एक जनरेटिव्ह सेल आहे एक व्हेजिटेटिव्ह सेल आहे
तो ज्यावेळेस स्टिग्मावरती पडतो त्यावेळेस त्या स्टिग्मामध्ये असणारे वॉटरी जे सबस्टन्स आहे तर ते ॲब्झॉर्ब करतो थ्रू दीज जर्म पोर, त्याला जर्म पोर असतात. आता मी सांगितलं होतं मोनोकॉटमध्ये टोटल 2 जर्म पोर असतात आणि डायकॉटमध्ये 3 जर्म पोर असतात. ह्या जर्म पोर थ्रू यामध्ये आतमध्ये वॉटरी मटेरियल जातं आणि त्यानुसार ही जी व्हेजिटेटिव्ह सेल आहे ती जर ट्राय टू फॉर्म अ ट्यूब, ती ट्यूब फॉर्म करायला लागते विथ द हेल्प ऑफ वॉटरी मटेरियल विच इज प्रेझेंट इन दिस स्टिग्मा. स्टिग्मामध्ये असणारं वॉटरी मटेरियलच्या मदतीने ती ट्यूब फॉर्म करते अँड दिस व्हेजिटेटिव्ह सेल दिस इज कॉल्ड एज द ट्यूब सेल. आणि त्यानंतर तिथे असणारी जी जनरेटिव्ह सेल आहे ट्यूब फॉर्म झाल्याच्या नंतर ती डिव्हिजन करते, म्हणजे तिच्यामध्ये डिव्हिजन होतं मायटॉसिस आणि एका जनरेटिव्ह सेलच्या 2 जनरेटिव्ह सेल तयार होतात. पण ज्या असे पोलन ग्रेन की ज्यामध्ये ऑलरेडी पोलन रिलीज होता आणि पोलन ग्रेन बाहेर पडताना अँथरमधून त्यांच्यामध्ये 3 सेल होतात, जसे एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि 2 जनरेटिव्ह सेल. मग इथे असा काही चेंज इथे होत नाही. दिस जनरेटिव्ह सेल दिस इज नाऊ कॉल्ड एज द मेल गॅमेट, त्यांना इथे मेल गॅमेट म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द स्पर्म सेल, त्यांना आपण स्पर्म सेल देखील म्हणू शकतो. अँड दिस व्हेजिटेटिव्ह सेल दिस इज कॉल्ड एज द नाऊ ट्यूब सेल अँड दिस अ फॉर्म अ ट्यूब अँड दिस अ स्पर्म सेल ऑर मेल गॅमेट दिस आर गोज टुवर्ड द ओव्हरी आणि अशा पद्धतीने ते ओव्हरीकडे जातात. दिस इज कॉल्ड एज द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेट. मग आता इथे आपण हा जो टॉपिक पाहिला की पोलन ग्रेनच्या आतमध्ये ह्या ज्या सेल डेव्हलप होतात दिस इज कॉल्ड एज द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. याला म्हणायचं डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. दिस आर टेक्स प्लेस इनसाइड द पोलन ग्रेन. फक्त फरक एवढाच आहे की काही प्लॅनमध्ये ते अँथरच्या आतमध्ये कम्प्लिटली डेव्हलप होतात, काहींमध्ये ते पार्शियली डेव्हलप होतात आणि कंप्लीट डेव्हलपमेंट त्यांची ज्यावेळेस ते स्टिग्मावरती जातात त्यावेळेस त्यांची कंप्लीट डेव्हलपमेंट होत असते. आणि अशा पद्धतीने एका पोलन ग्रेनमध्ये टोटल 3 सेल असतात. तिन्हीच्या तिन्ही सेल हॅप्लॉइड असतात. त्या 3 सेल तयार होतात 2 मायटॉसिस सेल डिव्हिजननी. त्या 3 सेलमध्ये एक असते व्हेजिटेटिव्ह सेल, 2 असतात जनरेटिव्ह सेल. व्हेजिटेटिव्ह सेललाच ट्यूब सेल म्हणतात, जनरेटिव्ह सेललाच मेल गॅमेट किंवा स्पर्म सेल म्हणतात. आणि अशा पद्धतीने इथे ज्यावेळेस ही पोलन ट्यूब फॉर्म होते पोलन ट्यूबच्या मदतीने हे मेल गॅमेट फिमेल गॅमेटकडे जातात अँड देन फर्टिलायझेशन दिस आर टेक्स प्लेस. त्यानंतर त्यामध्ये फर्टिलायझेशन होत असतं. इन नेक्स्ट लेक्चर वी फोकस ऑन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट. मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट इथे समजून घेऊ आणि त्यानंतर इथे कशा पद्धतीने फर्टिलायझेशन होतं त्याच्या अगोदरचे इव्हेंट्स काय आहेत ते आपण इथे समजून घेऊ. सो वी विल मीट इन अ नेक्स्ट लेक्चर. थँक्यू सो मच.